Hello friends, today we should discuss about what is the NPE and what is the role of NPE, that is the National Policy of Education in elementary education. So you know very well about that. Every country developed its system of education to express and promote its unique socio-cultural identity and also to meet the challenges of the times. So there are the moments in history when a new direction has to be given to an age old process, that is the national policy of education, that is NPE. Is policy covers the elementary education to challenges both in rural and urban India. The first NPE was promulgated in 1968 by the government of the Prime Minister Indira Gandhi, and the second by the Prime Minister Rajiv Gandhi in 1986. So आपण असं म्हणतो की प्रत्येक देशाचं जी काही जी धोरणं असतात किंवा जे काही वेगवेगळे आयोग असतात, हे प्रत्येक आयोग किंवा प्रत्येक जे काही धोरण असतं ते काहीतरी नव्याने देण्याचा प्रयत्न जे की आहे ते एज्युकेशन सिस्टीमला सतत करत असतो. सो व्हॉट आर दी फीचर्स ऑफ द नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन, किंवा त्याची गुणवैशिष्ट्ये जी की आहे ती गुणवैशिष्ट्ये काय आहेत. सो लेट्स सी रोल ऑफ द एज्युकेशन, शिक्षणाची भूमिका. आता बघा, शिक्षणाची भूमिका याचा अर्थ काय की ॲज अ स्टुडंट, ॲज अ टीचर विद्यार्थ्यांना काय मिळत आहे. सो एज्युकेशन सिस्टीम इज अ रिस्पॉन्सिबल फॉर ऑल राऊंड डेव्हलपमेंट ऑफ द इंडिव्हिज्युअल दॅट इज नॉट ओनली students but the society members also. So it is also responsible for the cultural assimilation and again provides the strength to a democracy, that is again a secularism. Again education constructs the nation at every level. Every level, it means that is a primary, secondary, university level, all these levels, and again creates the self sufficiency and search a new areas of the development. It means that ती वेगवेगळ्या जे काही स्तर आहे शिक्षणाचे किंवा एज्युकेशन सिस्टीमचे, शैक्षणिक प्रणालीचे, या प्रत्येक स्तरातील प्रत्येक विद्यार्थ्याचा किंवा प्रत्येक जो काही विद्यार्थी एज्युकेशन सिस्टीममध्ये आहे, मग तो कुठलंही एज्युकेशन घेत असेल, मग मे बी फॉर्मल, मे बी नॉन फॉर्मल, तर ह्या प्रत्येकाला सर्वांगीण विकास जो की आहे त्याचं होलिस्टिक डेव्हलपमेंट जे की आहे किंवा ऑलराऊंड डेव्हलपमेंट जे की आहे ते होणं गरजेचं आहे. सो नेक्स्ट वन, नॅशनल सिस्टीम ऑफ एज्युकेशन, शिक्षणाची राष्ट्रीय प्रणाली. आता याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की याने through the education is a state subject. This policy provides the national system of education, that is a 10+2+3 system. ही जी काही हे जे काही स्ट्रक्चर किंवा ही जी काही रचना दिलेली आहे की 1ली ते 10वी, त्याच्यानंतर 11वी 12वी हे 2 वर्षाचं आणि 3 वर्षाचं युनिव्हर्सिटी लेवलचं जे काही शिक्षण आहे, ग्रॅज्युएशन लेवलचं, ते त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेलं आहे. नेक्स्ट फीचर जे काही आहे किंवा त्याचं गुणवैशिष्ट्य काय आहे, दॅट इज अ इक्वॅलिटी, म्हणजे समानता. ही जी काही पॉलिसी आहे ती ह्या पॉलिसीमध्ये बाय सोशली और बाय इकॉनॉमिकली कुणीही मागे पडणार नाही. सो वी से अबाउट दॅट दिस पॉलिसी प्रोव्हाइड्स द इक्वल अपॉर्च्युनिटी टू ऑल द एज्युकेशन. It means that here we say the Navodaya Vidyalaya or the Kendriya schools have been open for the socially and the economically deprived. But here there is a condition. The condition is that the talented children, regional imbalance are also being removed. म्हणजे जे हुशार विद्यार्थी असतील बट बिकॉज ऑफ इकॉनॉमी, म्हणजे त्यांची आर्थिक परिस्थिती किंवा त्यांची सामाजिक परिस्थिती जर योग्य नसेल तर अशांना पण काय करणं गरजेचं आहे, तर अशांना शिक्षणामध्ये सामावून घेणं गरजेचं आहे, हे जे NPEने दिलेलं आहे. सो नेक्स्ट वन, एज्युकेशन फॉर दिस शेड्यूल कास्ट, अनुसूचित जाती जमातीचं जे काही शिक्षण आहे. याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की सोशली अँड इकॉनॉमिकली डिप्राऊड शेड्यूल कास्ट आर द बॅकबोन ऑफ अवर सोसायटी. सो दे आर नीड टू प्रॉपर डेव्हलपमेंट अँड प्लेस इन अ सोसायटी.
So for the scheduled caste, different type of scholarship, different type of hostel facilities, the adult education programs are being introduced. म्हणजे वेगवेगळे ज्या काही सोयीसुविधा असतील, काही प्रौढ शिक्षणाचे काही कार्यक्रम असतील किंवा हॉस्टेल्स म्हणजे वसतिगृह असतील किंवा वेगवेगळ्या शिष्यवृत्त्या असतील, हे देऊन देखील शिक्षणामध्ये आणता येऊ शकतं, हे नॅशनल एज्युकेशन पॉलिसीने दिलेलं आहे. सो नेक्स्ट वन, दॅट इज द एज्युकेशन फॉर द ट्राईब्स, अनुसूचित जमातीसाठीचं शिक्षण. इथे पण अशाच पद्धतीचे जे मागच्या पॉईंट्समध्ये आपण जे डिस्कस केलेलं आहे तेच याच्यात पण आहे की वेगवेगळे सुविधा ज्या की आहेत त्याला दिल्या जात असतात. सो पुन्हा आपण असं म्हणू शकतो की याच्यामध्ये द पॉलिसी गिव अ मेन एम्फसिस टू दी एज्युकेशन ऑफ द ट्राईब्स. मग डिफरंट टाईप ऑफ आश्रमशाळाच आहे, जे रेसिडेन्शियल आश्रमशाळा आहे त्याच्या माध्यमातून पण शिक्षण जे आहे ते दिलं जात असतं. सो द रेसिडेन्शियल आश्रम स्कूल्स हॅव बीन ओपन फॉर देम. अगेन स्कॉलरशिप फॉर द हायर एज्युकेशन आर अगेन गिवन. सो नेक्स्ट वन, दॅट इज येस विमेन एज्युकेशन. याच्यात काय म्हटलेलं आहे की every woman is a backbone of family. So like this, the women education is again a focus area for the society. सो आपण इथे असं म्हणू शकतो की ह्या न्यू एज्युकेशन पॉलिसी जी की आहे NP गिव्स अ मोर एम्फसिस, मोर फोकस ऑन वुमन एज्युकेशन अँड द स्टेटमेंट ओज दॅट दी वुमन आर द की टू द नेशन प्रोग्रेस. एज्युकेशन ऑफ लिटरसी, illiteracy, that is the vocational curriculum, nutrition, then child care courses, home management, etc. are the given priority. की याच्या माध्यमातून स्त्रियांना देखील शिक्षणामध्ये आणता येईल आणि जी काही अशिक्षिता आहे किंवा जो अशिक्षितपणा स्त्रियांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो तो कमी करता येईल. देन व्हॉट इज द नेक्स्ट फीचर, अडल्ट एज्युकेशन, प्रौढ शिक्षण. प्रौढ शिक्षणामध्ये काय आहे की एज्युकेशन पॉलिसी गिव्ज अ प्रोग्राम फॉर द ॲडल्ट एज्युकेशन टू रिमूव्ह द इलिटरसी फ्रॉम द मासेस, फ्रॉम द सोसायटी. म्हणजे जे काही सोसायटीमध्ये जे काही ॲडल्ट्स आहे, प्रौढ जे काही आहे की त्यांच्यामध्ये अशिक्षितपणाचं जे काही त्यांच्यामध्ये तो जो काही अशिक्षितपणा आहे तो कशा पद्धतीने कमी करता येईल, त्याच्यासाठी काय करता येऊ शकतं किंवा ही जी काही हा अशिक्षितपणा कशा पद्धतीने नाहीसा करता येऊ शकतं आणि ॲडल्ट जे काही आहेत किंवा प्रौढ जे आहेत ते पण कशा पद्धतीने शिकू शकतात हे जे काही आहे ते आपल्याला याच्यामध्ये आपण सांगू शकतो. त्याच्यासाठी NPने काय केलं आहे की डिफरंट टाईप ऑफ ॲडल्ट स्कूल्स जे काही आहे किंवा डिफरंट टाईप ऑफ ॲडल्ट कॉलेजेस जे आहे किंवा अगेन डिफरंट टाईप ऑफ ॲडल्ट लायब्ररी जे आहे, अगेन नाईट स्कूल्स जे आहेत त्यांच्यासाठी सुरू केले आहे. डिस्टन्स एज्युकेशन जे आहे ते स्टार्ट केलेलं आहे. डिफरंट टाईप ऑफ TV प्रोग्राम्स जे काही आहेत ते पण त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस जे काही आहे ते केलेलं आहे. सो नेक्स्ट वन, दॅट इज एज्युकेशन फॉर द अदर बॅकवर्ड क्लास. सो हिअर बॅकवर्ड इट मीन्स की मागास आहे किंवा कुठंतरी तो कमी आहे. कमी तो कशा बाबतीमध्ये आहे तर बाय इकॉनॉमिकली और बाय सोशली, हे याच्यामध्ये लक्षात घेणं गरजेचं आहे. सो हिअर a large number of the backward classes, minority classes have not been given the opportunity for the education. So these classes have a very crucial situation and they are the socially or maybe economically deprived due to their professions. But they usually link themselves with the higher upper class caste and do not give them a social sanction. म्हणजे एका पद्धतीने जे काही बॅकवर्ड क्लासमध्ये जे आहेत त्यांचं शोषण, एक्सप्लॉयटेशन जे आहे ते हायर क्लासमध्ये जे काही जो समाज आहे किंवा हायर क्लासमध्ये जे काही पीपल्स आहे, काही वर्ग जो आहे तो त्यांचं ते करत असतो. बट थ्रू दी एज्युकेशन हे कुठंतरी आपल्याला थांबवता येईल किंवा ते नाहीसं करता येऊ शकतं. ओके, सो दीज आर दी फीचर्स ऑफ दी NP विच रिलेट टू दी एज्युकेशन सिस्टम. नेक्स्ट वन, सो व्हॉट इज द इम्प्रूव्हमेंट by the NP in elementary education, that is the child center approach. विद्यार्थी केंद्रित दृष्टिकोन असला पाहिजे. याचा अर्थ काय, what to need, what is the essential factors, what is the important factors which are related to the child. Again, how to motivate to the student to learn the new experience, to learn the different skills like this. So here we definitely says about the child is also a most important issues in education system.
याच्यामध्ये आपण असं म्हणू शकतो की विद्यार्थी जो काही आहे ह्या विद्यार्थ्याला डिफरंट टाईप ऑफ टूल्स, डिफरंट टाईप ऑफ टेक्निक्स, डिफरंट टाईप ऑफ मेथड्स जे काही आहेत त्या यूज करून किंवा ह्या ज्या काही मेथड्स किंवा टेक्निक्स ज्या आहेत त्या चाइल्ड सेंटर किंवा विद्यार्थी केंद्री एज्युकेशन सिस्टीम आहे असा विचार करूनच त्या डेव्हलप झाल्या पाहिजे. सो त्याच पद्धतीने इव्हॅल्युएशन प्रोसेस जी काही ती पण त्याच पद्धतीने झाली पाहिजे. सो नेक्स्ट वन दॅट इज दी schools facilities. Yes, so NPA gives the education that is a child center education or the child center approach. So what are the facilities given by the school? They are also related to the childs, they are also related to the children's. विद्यार्थ्यांशी संबंधितच त्या असल्या पाहिजे. सो डिफरंट टाईप ऑफ टॉईज, डिफरंट टाईप ऑफ ब्लॅकबोर्ड्स, डिफरंट टाईप ऑफ इन्फ्रास्ट्रक्चर, डिफरंट टाईप ऑफ टूल्स which are useful for the student हा विचार करणं जे की आहे ते गरजेचं आहे. इट मीन्स दॅट देअर इज अ प्रोव्हिजन विल बी मेड फॉर द इसेन्शियल फॅसिलिटीज इन प्रायमरी स्कूल including the at least 2 reasonably largest room, usable weather, different type of toys like this. So next one, that is the non-formal education. You all know about that. There are the 3 types of the education, that is formal, non-formal and informal. So non-formal education is related to the distance education. So a large and a systematic program of the non-formal education will be launched by the school for the students who are dropout or maybe a stagnation problem. So for the children from the habitation without the school, working the children and the girls who cannot be attend the whole day school. So ते जे काही विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी हे एज्युकेशन जे आहे किंवा शिक्षण जे आहे ते देणं खूप गरजेचं आहे. सो नेक्स्ट वन दॅट इज दी निराकरण किंवा पाठपुरावा करायचा आहे. सो न्यू एज्युकेशन सिस्टीम or the new education policy gives the highest priority to solve the problems of the children dropping out of the school and will adopt an array of the formulated strategies based on the micro planning and again applied at the grassroots level of the country. म्हणजे those students which are related to the slum areas, which are related to the rural areas, or they are not too aware about the education, ह्या सर्वांना काय करायचं आहे तर यांना सर्वांना शिक्षणाच्या प्रवाहामध्ये आणायचं आहे आणि त्यांना एज्युकेशन जे की आहे ते द्यायचं आहे. इट मीन्स द NPE प्रोव्हाइड्स दॅट और द NPE सेज दॅट 6 to 14 years हा जो काही एज ग्रुप आहे त्याच्यामध्ये शिक्षण जे काही आहे ते मिळणं गरजेचं आहे. सो ऑल दीज इम्प्रूव्हमेंट्स दॅट इज अ चाइल्ड सेंटर अप्रोच, स्कूल फॅसिलिटीज, नॉन फॉर्मल एज्युकेशन अँड डिफरंट टाईप ऑफ प्रॉब्लेम्स रिझॉल्व. सो दीज आर द इम्प्रूव्हमेंट बाय द NPE. सो व्हॉट आर द डीमेरिट्स ऑफ द नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन? काही डीमेरिट्स जे की आहे ते पण त्याच्यात दिले. सो नेबरहूड स्कूल हॅज बीन कम्प्लिटली निग्लेक्टेड. मग याच्यामध्ये जी काही जवळचे जे काही शाळा असतील त्या कम्प्लिटली दुर्लक्षित झालेल्या होत्या. द सायलेन्स ऑफ द पब्लिक स्कूल्स अँड दॅन कमर्शियलायझेशन, व्यापारीकरण जे की आहे ते व्यापारीकरण झालेलं आहे. म्हणजे इट मीन्स दॅट की काही पब्लिक स्कूल्स असतील किंवा प्रायव्हेट स्कूल्स असतील तर त्याचं व्यापारीकरण झाले. दे यूज द डिफरंट वे पब्लिसिटी जे की आहे प्रसिद्धी ते करत असतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे विद्यार्थी जे की आहे ते अट्रॅक्ट होत असतात. सो इट इज अ डीमेरिट्स. देन नो चेक ऑन मायनॉरिटी स्कूल्स अँड देअर एक्सप्लॉयटेशन, की जे अल्पसंख्याक ज्या काही शाळा असतील किंवा काही शाळा किंवा काही शाळेतील विद्यार्थी यांचं एक शोषण होत असतील तर याच्याकडे पण NPEने कुठंतरी एक दुर्लक्ष केलेलं आहे. सो इट इज ऑल्सो अ डीमेरिट. टू मच एक्सपेक्टेशन फ्रॉम द कम्युनिटी हेल्प, की समाज जो की आहे या समाजाने आपल्याला मदत करावी अशी अपेक्षा जी की आहे ती नॅशनल पॉलिसी ऑफ एज्युकेशन यांनी केलेली आहे. सो इट इज अ डीमेरिट. अगेन बेसिक एज्युकेशन इज निग्लेक्टेड ॲट द स्कूल स्टेज. बेसिक एज्युकेशन याचा अर्थ काय की अंकगणित असेल किंवा भाषा असतील
किंवा विद्यार्थ्यांना सोशल सायन्सशी रिलेटेड काही टॉपिक्स असतील, हे टॉपिक कुठेतरी दुर्लक्षित झालेले आहे NPE याच्यामध्ये. सो इट इज अ डिमेरिट, हा त्याचा तोटा आहे. सो मल्टिप्लिसिटी ऑफ द ऑथॉरिटीज इन एज्युकेशन हॅज बीन रिकमेंडेड. अशा एकाच ठिकाणी ऑथॉरिटी जी की आहे किंवा मान्यता जी की आहे किंवा अधिकार जे आहे ते दिलेले नाही, त्याच्यामुळे कुठेतरी एज्युकेशनमध्ये एक तफावत दिसते, काय एक डिफरन्शिएट जो की आहे तो आपल्याला दिसत असतो. किंवा आपण थोडक्यात असं म्हणू शकतो की अधिकारशाहीची शिफारस जी की आहे ती अधिकारशाहीची शिफारस ही NPEमध्ये करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे ऑल दीज आर दी डिमेरिट्स किंवा हे त्याच्यातले दोष होते. So we have completed here what is a NPE and what is the role of NPE, what are the features of NPE and what are the demerits of NPE in elementary education. So yes, thank you.